मुंबईच्या महापौर आणि उपमहापौर पदाची आज औपचारिक निवड मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः उपस्थित राहणार। सुनेत्रा पवार दिल्लीत पंतप्रधान आणि अमित शहांची भेट घेणार। उपमुख्यमंत्री झाल्यानंतरचा पहिलाच दौरा। राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर काय चर्चा होते याची उत्कंठा। नाशिकच्या शिवसेनेमधला अंतर्गत वाद मिटला। एकनाथ शिंदेंनी बैठक घेऊन वाद शमवला। सव्वा वर्ष उपमहापौर पद या फॉर्म्युलावर शिक्कामोर्तब झाल्याची सूत्रांची माहिती। पुण्यामध्ये भाजपच्या 69 बंडखोरांचं पक्षातून निलंबन। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांकडून 6 वर्षांसाठी निलंबन। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात बंडखोरी केल्यानंतर कारवाई। लोकसभेत आजही अर्थसंकल्पावर चर्चा। दुपारी 12 वाजता राहुल गांधी बोलण्याची शक्यता। अर्थमंत्री निर्मला सीतारामनही चर्चेला आज उत्तर देऊ शकतात। पोलीस दलात 15,631 पदांसाठी आजपासून शारीरिक चाचणी। शिपाई, चालक, सशस्त्र पोलीस आणि कारागृह शिपाई पदांसाठी भरती। मात्र उमेदवारांना एका पदासाठी केवळ एकच अर्ज करता येणार। T20 वर्ल्ड कपमध्ये भारताची चिंता वाढली। आक्रमक सलामीवीर अभिषेक शर्मा रुग्णालयात दाखल। अभिषेकच्या जागी वॉशिंग्टन सुंदरचा संघात समावेश शक्य। भारताची उद्या नामिबिया विरुद्ध लढत। महानगरपालिकेत आज महापौर आणि उपमहापौर पदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे। महापौर निवडणुकीसाठी महापौर सभागृह सज्ज आहे। ही निवड बिनविरोध असल्याने ती केवळ औपचारिकता असेल। भाजपच्या महापौर म्हणून रितू तावडे तर उपमहापौरपदी शिवसेनेचे संजय घाडी हे पदभार स्वीकारणार आहेत। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोघेही महानगरपालिकेच्या क्वीन गॅलरीमधून संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पाहणार आहेत। निवडणुकीचा कार्यक्रम 12 वाजता सुरू होईल। 12:15 वाजता दोन्ही नेते पालिकेमध्ये हजर राहणार आहेत। प्रशासनाने मुंबई महापालिकेच्या मुख्यालयात आवश्यक तयारी पूर्ण केली आहे। खूप आनंद होतोय। माझ्यासाठी खूप ऐतिहासिक आणि गौरवशाली क्षण आहे। भारतीय जनता पक्षाचे आदरणीय आमच्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, महाराष्ट्राचे आमचे मुख्यमंत्री, लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ, देवा भाऊ आणि दिलेला शब्द यांनी ह्या ठिकाणी साकार होताना दिसतोय आणि खऱ्या अर्थाने बहिणींना आज बहुमान मिळालेला आहे। तर त्यामुळे भारतीय जनता पक्षाचे मी खूप आभार मानते। एक सर्वसाधारण कार्यकर्त्याला ह्या ठिकाणी बहुमान दिले। आजही मला असं वाटतंय की झालं की मी पटकन वॉर्डमध्ये जाऊ का, की मी कुठेतरी व्हिजिटला जाऊ का, हे पण डोक्यात माझ्या चालू आहे। त्यामुळे ॲक्शन मोडमध्ये भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता हा कायमच आहे जनतेच्या सेवेसाठी। आणि यानंतर पुढची बातमी पाहूया। उपमहापौर पदाचे उमेदवार संजय घाडी आणि त्यांच्या पत्नी संजना घाडी यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। महायुतीने निवडणुकीच्या पूर्वी जो आपला वचननामा इथे सादर केला होता, त्या वचननाम्यातील मॅक्झिमम सर्वच म्हणा गोष्टी पूर्ण करण्याच्या दृष्टीने आमचं महापौर रितुताई आणि मी आणि आमचे सर्व नगरसेवक आणि मुंबई महानगरपालिकेचं प्रशासन यांच्या मदतीने ते पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू। संजय घाडीजी हे अत्यंत अभ्यासू व्यक्तिमत्व आहे। अत्यंत शांत, संयमी आणि अभ्यासपूर्वक आपलं मत मांडणारे, म्हणजे दुःखात दुःखी नाही किंवा आनंदात हुरळून जाणारं असं व्यक्तिमत्व नाहीये। ते अत्यंत स्थितप्रज्ञ आहेत आणि त्या पद्धतीने ते महानगरपालिकेचं काम सगळ्यांचा सन्मान ठेवून, नियमात राहून अत्यंत चांगल्या पद्धतीने जबाबदारीने करतील याची खात्री आहे। एकनाथ शिंदेंनी बैठक घेऊन काल नाशिकमधला वाद शमवलाय। नाशिकचे शिवसेना प्रभारी राम रेपाळे यांच्या मध्यस्थीला यश आलंय। सव्वा वर्ष उपमहापौर पद या फॉर्म्युलावरती शिक्कामोर्तब झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय।
पुण्यात भाजपच्या 69 बंडखोरांचं पक्षातून निलंबन करण्यात आलंय. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी 6 वर्षांसाठी त्यांचं निलंबन केलंय. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात बंडखोरी केलेल्यांवरती कारवाई करण्यात आली आहे. पक्षशिस्तीचा भंग करणाऱ्यांबाबत सहानुभूती न दाखवण्याचा निर्धार करण्यात आलेला आहे. उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर सुनेत्रा पवार रात्री दिल्लीमध्ये दाखल झाल्यात. आज सकाळी 11 वाजता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतील. गृहमंत्री अमित शहा आणि उपराष्ट्रपतींची देखील त्या भेट घेणार आहेत. राज्यसभा खासदार म्हणून त्या आपला राजीनामा उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांच्याकडे सुपूर्द करतील. उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर सदिच्छा भेट घेण्यासाठी जात असल्याची माहिती उपमुख्यमंत्री कार्यालयानं दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी रात्री उशिरा दिल्लीचा गुप्त दौरा केल्यानंतर सुनेत्रा पवार यांच्या दौऱ्याला विशेष महत्त्व आहे. दिल्ली दौऱ्यामध्ये प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल देखील सोबत असणार आहेत. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची उद्या पुण्यामध्ये बैठक होणार आहे. उपमुख्यमंत्री आणि पुण्याच्या पालकमंत्री या नात्यानं सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षतेखाली उद्या पहिल्यांदा जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडणार आहे. 2026-27 या आर्थिक वर्षाच्या जिल्हा प्रारूप आराखड्यास मान्यता दिली जाणार आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर आयोजन समितीची नियोजन समितीची ही पहिलीच बैठक आहे. राज्यात कालपासून 12वीच्या बोर्ड परीक्षांना सुरुवात झाली. मात्र परीक्षेच्या पहिल्याच दिवशी डोंबिवलीमध्ये एका कुटुंबावरती दुःखाचा डोंगर कोसळला. परीक्षेसाठी घरातून निघालेला 18 वर्षांचा सोहम कटरे हा विद्यार्थी नियतीच्या क्रूर खेळाचा बळी ठरला. मुंब्रा आणि कळवा स्थानकादरम्यान लोकलमधून पडून सोहमचा जागीच मृत्यू झाला. डोंबिवली इथं राहणाऱ्या सोहमचं कळवा इथल्या मनीषा विद्यालयात परीक्षेचं केंद्र होतं. दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ प्रवासी संघटनेकडून आंदोलन केलं जात आहे. काळे कपडे काळी फीत लावून हे आंदोलन करण्यात येत आहे. वाईट झालं खरं तर, असं नव्हतं व्हायला पाहिजे, पण लोकांना गर्दीच एवढी असते की तो लटकून गेला असेल किंवा काय, त्याच्यामुळे तो हे झाला, गर्दीमुळे पडला तो आणि गेला जीव त्याचा. ह्या ज्या नवीन टाईल्स आता ज्या बसवल्या आहेत ना, ह्या एवढ्या मुळमुळीत आहेत ना, पाय स्लीप होऊ शकतो. तुम्ही वेस्टर्न लाईनला बघाल ना, हे जे येल्लो टाईल्स आहेत ना, असे डॉटेड लावलेत पुढे. ह्या जर रेनी सीझन नसताना तर कोणा पाय सरू शकतो, पण रेनी सीझनमध्ये कोणाचा सहज पाय सरेल. एक गाडी दादरपर्यंतची सोडणं, एक गाडी विटीपर्यंतची सोडणं, अशा प्रकारे जर दादरपर्यंतचं ट्रॅफिक जरी मॅनेज झालं तरी खूप दिलासा पडेल जे CST पर्यंत जातात त्यांना. ठाणे स्टेशन समोरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ प्रवासी संघटनेकडून आंदोलन केलं जात आहे. 12वीच्या विद्यार्थ्याच्या अपघाती मृत्यू प्रकरणी हे आंदोलन करण्यात येत आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काल जो अपघात झाला तो अपघात नव्हता, तो खून होता. कारण ह्याबद्दल आम्ही वारंवार गेले अनेक वर्ष प्रश्न आम्ही उपस्थित करतो आहे, त्याच्यावर आम्ही मार्ग पण दाखवलेला आहे. सगळ्यात पहिली लोकल जी ठाण्यावरनं धावलीच नव्हती, तर फॉकलंड ट्रायल म्हणून जो ऐतिहासिक क्षण होता, सगळ्यात पहिली लोकल पारसिक स्टेशनपर्यंत धावलेली आणि ते स्टेशन आजही कार्यान्वित करता येणं शक्य आहे. ते जर झालं, कारण जर तुम्ही मुंब्रा आणि कळव्यामधलं अंतर बघितलं तर सगळ्यात जास्त 6 मिनिटाचं अंतर आहे. तुम्ही जे आज अधिकारी वर्ग प्रवास करतच नाही आहे, त्यामुळे त्यांना ते कळत नाही आहे. अतिशय गर्दी होते. डोंबिवली, कोपर, दिवा, मुंब्रा इथपर्यंत लोक चढत राहतात, कोणीच उतरत नाही. त्या गर्दीमध्ये जर तुम्ही बाहेर लटकत असाल तर 6 मिनटं ते कधी 10 मिनटापर्यंत जातं. लटकणं अशक्य असतं. त्याच्यामध्येच हे लोक पडून मरत आहेत आणि सगळ्यात जास्त अपघात होत आहेत ते ह्याच मार्गावर होत आहेत. आत्तापर्यंत आम्ही सजेशन देत आहोत, नुसती घोषणाबाजी होते, पण त्याची घोषणाबाजीची पूर्ती होत नाहीत आणि म्हणून दररोज आमच्या तरुणांचे मुलामुलींचे अपघात होत आहेत. चिंताजनक बाब आहे. आज आम्ही सोमनची इथे श्रद्धांजली घेतलीत की आपल्या पार्लमेंटमध्ये आता अधिवेशन चालू आहे आणि हे बघून तरी खासदार आवाज उठवून काहीतरी याच्यावर सोल्युशन काढतील अशी आशा बाळगतो. राज्यातल्या पोलीस दलात आजपासून भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. शिपाई, चालक, सशस्त्र पोलीस आणि कारागृह शिपाई या पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. उमेदवारांना एका पदासाठी केवळ एकच अर्ज करता येणार आहे. एकापेक्षा जास्त अर्ज केल्यास ते बाद ठरवले जाणार आहेत. बीडमध्ये 174 पदांसाठी भरती प्रक्रियेला सुरुवात झाली असून 8,000हून अधिक उमेदवार आहेत.
जळगावमध्ये 171 जागांसाठी भरती प्रक्रियेसाठी यंत्रणा सज्ज आहे, तर हिंगोलीमध्येही 64 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. तिकडे अमरावतीतही 214 जागांसाठी तब्बल 22,000 उमेदवार मैदानात आहेत. जळगाव पोलीस दलाच्या 171 जागांसाठी आजपासून भरती प्रक्रिया सुरू होत असल्यानं पोलीस प्रशासनानं ही भरती प्रक्रिया सुरळीत होण्यासाठी आपल्या यंत्रणा सज्ज केल्याचं पाहायला मिळत आहे. आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया. जळगाव पोलीस दलाच्या 171 शिपाई पदासाठीची पोलीस भरती प्रक्रिया आजपासून सुरू होत आहे आणि या सगळ्याच्या संदर्भात जळगावचे पोलीस अधीक्षक आहेत डॉक्टर महेश्वर रेड्डी. सर, काय सांगाल, कोणत्या प्रकारची ही भरती आहे, कशा प्रकारची तयारी आपण या ठिकाणी सुरू केलेली आहे? जळगाव पोलीस दलामध्ये 171 पोलीस कॉन्स्टेबलचं भरतीची प्रक्रिया आज सुरू होत आहे. पहिला दिवस आहे, आम्ही 500 लोकांना बोलवण्यात आलेलं आहे आणि उद्या 1000 आणि त्याच्यानंतर 1500 असं एकूण 9 दिवसाचं भरतीची प्रक्रिया आहे. आणि सुरुवातीच्या 7 दिवस पुरुष उमेदवारांना बोलवण्यात आलं आहे आणि शेवटचे 2 दिवस महिला उमेदवारांना बोलवण्यात आलेलं आहे. म्हणजे आता सर्व लोकांना 5 वाजताचे टाईम देण्यात आलं. 5 वाजेपासून त्यांचे रजिस्ट्रेशन, त्याच्यानंतर त्यांच्या हाईट आणि चेस्ट आणि हाईट आणि चेस्टमध्ये जे उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांचा जे 3 इव्हेंट्स आहेत, म्हणजे पहिला 100 मीटर, त्याच्यानंतर 1600 किंवा 800 मीटर आणि गोलाफेक, हे 3 इव्हेंट्स आम्ही घेणार आहेत. आणि एकदा घेतल्यानंतर त्यांना जेवढं पण मार्क्स मिळाले ते मार्क्स ते दिवशी ते आमचा जे डिस्प्ले बोर्ड आहे, डिस्प्ले बोर्डमध्ये आम्ही डिस्प्ले करणार आहे. आणि ही भरती व्यवस्थित पार पडेल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे. चंद्रशेखर नेमे, ABP माझा, जळगाव. गेल्या आठवड्यात पुणे मुंबई एक्सप्रेसवेवर झालेल्या अपघातात प्रवाशांचा 32 तासांपेक्षा जास्त काळ खोळंबा झाला होता आणि यावरून सरकारवर बरीच टीका झाली. मात्र या ठिकाणी प्रत्यक्षात किती जोखीम होती हे आता समोर आलंय. लिक्विड प्रोपिलिन गॅस भरलेला एक टँकर आडोशी बोगद्याजवळ उलटला आणि संपूर्ण हायवे जाम झाला. याच प्रोपिलिन गॅसची गळती होत असताना एका पेरूच्या झाडापासून बनवलेल्या एका संसाधनानं हजारो प्रवाशांचा जीव वाचवला. तो कसा हे पाहणं उत्सुक्याचं आहे. उच्च दाबाखाली द्रवरूपात वाहणारा प्रोपिलिन गॅस हा दाब कमी होताच वेगानं बाहेर पडतो आणि तापमान उणे 20 ते उणे 23 अंशांपर्यंत घसरतं. त्यामुळे गळतीच्या ठिकाणी बर्फ साचतो. हा बर्फ हाताला लागला तर जणू आग लागल्यासारखी किंवा भाजल्यासारखी जखम होते. अपघातानंतर टँकर चालकानं हातानं ही वायुगळती रोखण्याचा प्रयत्न केला असता तर त्याचे दोन्ही हात भाजले असते. मदत कार्यातील एक चुकीचा निर्णय अनेकांच्या जीवावर बेतला असता. हा वायू ज्वलनशील गोष्टींच्या संपर्कात आला असता तर मोठा स्फोट झाला असता. त्या टँकरमध्ये 22 टन प्रोपिलिन गॅस नेला जात होता आणि त्या स्फोटामुळे आजूबाजूच्या परिसरातील 10 किलोमीटरपर्यंत नुकसान झालं असतं. त्या स्थितीत घाट परिसर हा शिल्लकच राहिला नसता. कालांतरानं हा गॅस शरीरात गेला की श्वास देखील रोखतो. त्यामुळे महामार्गावरील वाहनं ही अपघात क्षेत्रापासून दोन्ही बाजूनं 1 किलोमीटर परिसर आधीच थांबवली होती. लोकांना वाहतूक कोंडीचा त्रास झाला, मात्र मदत कार्यादरम्यान एका चुकीच्या पावलानं हजारोंचा बळी गेला असता. अपघातात टँकरचा मेन वॉलच तुटल्यानं ही वायुगळती होऊ लागली. ही वायुगळती रोखण्यासाठी तज्ज्ञांनी पेरूच्या झाडाची फांदी वापरून ती गळती नियंत्रणात आणली. 3 टप्प्यात हा गॅस ट्रान्सफर करण्यात आला. 32 तास हे ऑपरेशन चाललं. या मदत कार्यातला प्रत्येक जण जीव धोक्यात घालून काम करत होता. ही वायुगळती रोखण्यासाठी पेरूच्या झाडाचीच फांदी वापरण्याचं कारण म्हणजे पेरूचं लाकूड मऊ आणि लवचिक असल्यानं थंडीत ते फुगतं आणि घट्ट होतं. रहने वाले कहाँ पे? आजमगढ़ यूपी। और ये गैस का नाम क्या है? प्रोप्लेम। ये ज्वलनशील है ना? ए भाई, ज्वलनशील है ना? और ये गाड़ी कहाँ की? गुजरात कहाँ से कहाँ जा रहे थे आप? कोचिंग से आ रहे थे गुजरात में, दहेज, सूरत दहेज। पुण्यात लोहियानगरमध्ये दगडफेक करण्यात आली आहे. हातात तलवार घेऊन दहशत माजवण्याचा प्रकार समोर आलाय. हातात तलवारी घेऊन दगडफेक करत असल्याचा व्हिडिओ देखील समोर आलेला आहे. पुण्यामध्ये लोहियानगरमध्ये ही सगळी घटना घडली आहे.
गडचिरोलीमध्ये 2 शिक्षकांनी विद्यार्थिनीचा विनयभंग केलेला आहे. गडचिरोलीच्या लोहारा आश्रमशाळेतला हा धक्कादायक प्रकार समोर आलाय. शिक्षकांनी विनयभंग करून मारहाण केल्याचं उघडकीस आलंय. आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाकडून 2 शिक्षकांचं निलंबनही करण्यात आलंय. गडचिरोलीच्या मुलचेरा पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटकही करण्यात आली आहे. नागपुरामध्ये एका अल्पवयीन मुलीवरती अत्याचार केल्याची घटना समोर आलेली आहे. 5 फेब्रुवारीला ही घटना घडली असून पीडित मुलीच्या तक्रारीनंतर एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. इतर 2 आरोपी अल्पवयीन असल्यानं त्यांना ताब्यात घेण्यात आलंय. अल्पवयीन मुलीची आरोपीसोबत पहिल्यापासून ओळख होती. आरोपीनं मुलीला घरी भेटण्यासाठी बोलवल्यानंतर तिच्यावर बळजबरी केली आणि सोबतच्या मित्रांनीही तिच्यासोबत गैरकृत्य केलं. सुरुवातीला घाबरलेल्या मुलीनं याची माहिती कोणालाच दिली नाही. मात्र नंतर कुटुंबियांनी तिला विश्वासात घेतल्यानंतर तिनं सगळा प्रकार कुटुंबियांना सांगितला. कुटुंबियांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा नोंदवत आरोपींविरोधात कारवाई सुरू केली आहे. अमरावतीच्या चांदूर रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एका 16 वर्षीय मुलीला बदनामीची धमकी देऊन 5 नराधमांनी वारंवार तिच्यावरती अत्याचार केल्याचं समोर आलंय. या कृत्यामुळे 16 वर्षीय मुलगी गर्भवती राहिली आहे. पोलिसांनी 5ही नराधमांविरोधात पॉक्सो आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे. अत्याचाराचा हा प्रकार 7 जुलै 2025 ते 6 फेब्रुवारी 2026 या 7 महिन्यांच्या कालावधीत वेळोवेळी घडला. पीडितेला शारीरिक त्रास जाणवू लागल्यानं आणि तिची मासिक पाळी चुकल्यानं हा सगळा प्रकार उघड झाला आणि तपासाअंती डॉक्टरांनी 16 वर्षीय मुलगी गर्भवती असल्याचं सांगितलं. गोवंडीतील शिवाजीनगर परिसरात मंगळवारी दुपारी 19 वर्षीय शिफा शेख हिची भर दिवसा गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय. पोलिसांच्या प्राथमिक तपासात प्रेमाच्या त्रिकोणातून ही हत्या झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आलाय. शिफा ही कमलारमण नगर इथे तिच्या कुटुंबासोबत राहत होती. ती नदीम नावाच्या तरुणाशी संबंधात होती. तसंच नदीमचे दुसऱ्या एका तरुणीशीही संबंध असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी 25 वर्षीय महिला आणि 23 वर्षीय पुरुषाला ताब्यात घेण्यात आलं असून त्यांची चौकशी सुरू आहे. शिफा नाश्त्यासाठी घराबाहेर पडली असताना अज्ञात व्यक्तीनं तिच्यावर गोळीबार केला. तिच्या मानेवर आणि गालावर गोळ्या लागल्या होत्या. स्थानिकांनी तिला तातडीनं शताब्दी रुग्णालयात नेलं. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. आणि भाजपचे नगरसेवक मुंबईमध्ये बोलतायत. थेट जाऊया. मार खाल्ला तर वडापाव कोण देणार याची चर्चा व्हायची. तिथून आज आम्ही इथपर्यंत आलेलो आहोत. त्यामुळे भाऊक क्षण आहे आणि म्हणजे शब्दात व्यक्त करणं कठीण आहे. पण मला याची जाणीव आहे, हे मी स्पष्ट करतो. आम्ही इथे सत्ता उपभोगण्यासाठी आलेलो नाही आहोत. आम्ही सत्ताधारी म्हणून या सभागृहात बसण्यासाठी अजिबात आलेलो नाही आहोत. आम्ही जनतेच्या सेवेसाठी, सामान्य मुंबईकरांच्या आयुष्यात बदल घडवण्यासाठी आणि या मुंबईचा रंग हा फक्त भगवा ठेवण्यासाठी या सभागृहात आम्ही आलेलो आहोत. स्वाभाविक आहे, तुम्ही बघू शकता उत्साह आहे. आम्ही बाहेर वातावरण निर्मिती पण जल्लोष नाही करणार. ही अजितदादांना आमची श्रद्धांजली आहे. कुठेतरी मनात आहे, दुःखाची झालर आहेच ना या सगळ्याला. त्यामुळे आम्ही कुठेही जल्लोष वगैरे अजिबात करणार नाही. सर्वप्रथम मी बाळासाहेबांना स्मरून आज हा दिवस आम्हाला खूपच नॅचरल आमची अलायन्स आहे शिवसेना आणि भाजपाचा आणि अत्यंत एकदम आनंदाचा क्षण आहे आज आणि हा सुवर्ण अक्षरात लिहिणारा क्षण आहे. कारण जी एक नॅचरल अलायन्स आहे आमची, त्याचा एक महापौर आणि उपमहापौर आज आमचा बसतोय आणि नक्कीच आज आम्ही सगळे नगरसेवक मिळून आज हुतात्मा स्मारकात जातोय आणि त्यानंतर महापौर निवडनंतर आम्ही आज बाळासाहेबांच्या स्मारकालाही वंदन करणार आहोत. नॅचरल अलायन्स म्हणतात, मात्र याच नॅचरल अलायन्समध्ये अनेक वर्षांपासून शिवसेनेचा महापौर मात्र यावेळेस भाजपचा होतोय. हे बघा, आमच्याकडे महापौर आणि उपमहापौर याची स्पर्धा नाही आहे. शेवटी महापौर तो आमचा पण आहे आणि उपमहापौर हा त्यांचाही सुद्धा आहे.
म्हणून याच्यात काही रेस नाही. बिश्नोई टोळीच्या टार्गेटवरती बॉलिवूड कलाकार आहेत का असा सवाल उपस्थित होतोय. अभिनेता रणवीर सिंग पाठोपाठ आता सलमान खानच्या नात्यातील अभिनेत्याला बिश्नोई टोळीकडून धमकी आली आहे. ईमेलवरून धमकी देत खंडणीची मागणी करण्यात आल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे. 1 फेब्रुवारीच्या पहाटे चित्रपट निर्माता रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार करण्यात आला होता आणि गोळीबाराच्या घटनेनंतर बॉलिवूडमधील अनेक दिग्गजांना बिश्नोई टोळीकडून धमक्या आलेल्या आहेत. रणवीर सिंगला व्हॉट्सअपवरती व्हॉइस नोट पाठवत बिश्नोई टोळीनं धमकावलं असून कोट्यवधींच्या खंडणीची मागणी करण्यात आली आहे. धमकी येताच रणवीर सिंगच्या सुरक्षेत वाढही करण्यात आलेली आहे. T20 विश्वचषक सुरू असतानाच भारतीय संघाचं टेन्शन वाढलंय, कारण विस्फोटक सलामी फलंदाज अभिषेक शर्मा आजारी पडलाय. पोटातील इन्फेक्शनमुळे अभिषेक शर्माला रात्री अचानक रुग्णालयात ॲडमिट करण्यात आलंय आणि त्यामुळे गुरुवारी होणाऱ्या सामन्यामध्ये अभिषेक शर्मा खेळण्याची शक्यता धूसर आहे. 15 फेब्रुवारी रोजी पाकिस्तान विरोधात हाय व्होल्टेज सामना होणार आहे. त्याआधी अभिषेक शर्मा तंदुरुस्त होणार का याकडे सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत.